2-3 वर्ष झालं पाणीचा बूंद पण नाही आहे. 2 वर्षानं टाकी भरल्या तिच्यामधून पाणी चालू नाही. रस्ता कॅन्सल केला, रस्ता बंद आहे. नाली चालू आहे तर नाली बंद केलं. बस या गावात एवढे रस्ते नाहीत, नाली नाही. नाली आहे जिथे आहे शाळेपाशी तर तिथे उपसाले तयार नाही. त्यांना शाळेतही पाणी सुद्धा जाऊ राहिलं. बाकी गावात तर कुठंच नाली नाही. पण 4-5 वर्षापासून काय 10 वर्षापासून इथं नाली उपसाचं काम नाही. ग्रामसेवक गावात दिसत नाही, कोणी येतच नाही इथं. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मलकापूर गावात पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून हर घर नल योजना राबवण्यात आली, मात्र अनेक नळ कोरडेच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गढूळ व खारे पाणी पिण्याची वेळ तुंबलेल्या नाला, अस्वच्छता आणि घरकुल योजनेतील कथित गैरप्रकारांमुळे संतप्त ग्रामस्थांनी LS मराठी समोर आपल्या व्यथा मांडल्यात. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. मलकापूर हे आदिवासी बहुल गाव. शासनाकडून आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र प्रत्यक्षात गावातील परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. पावसाळा सुरू असतानाही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. हातपंपावर मिळणारं गढूळ आणि खारं पाणीच पिण्यासाठी वापरण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. चरणदास सोळंके. समस्या अशा आमच्या आदिवासींना पाण्याची अडचण आहे आणि रस्त्याची अडचण आहे. 2 टाक्या बांधून ठेवल्या, ते टाक्या बांधल्या नाही. अजून गावातली नळाची सुधारणी आहे, ते बी केली नाही. तर पूर्ण आम्हाला आदिवासीची समस्या ही आहे. आम्हाला पूर्ण सपोर्ट पाहिजे. ग्रामसेवकला ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली तर ते येतात, थोडेसे भार करून देतात, चालले जातात. जसं आहे तसं सारखंच राहते. पूर्ण आपल्या हापशीचे प्लॉट आणि दवाखान्याचा प्लॉट पूर्ण येऊन अतिक्रम करून ठेवलेला आहे. त्याच्यात मी रायतात बी काय बा त्याच्यात सिमेंट वगैरे पण सामान टाकून ठेवणार. ते मंजू दसरा मागणी अशी आहे की आमचावाला दवाखाना चालू व्हावे. मग चालू झाल्यावर आमच्या कमीत कमी आमच्या दवाखान्यासाठी आम्हाला अपंग लोक आहेत आमच्या इकडे, आणि आम्ही आदिवासी आमच्यावाला आवाज कोणी उचलतच नाही. आम्ही आमदाराजवळ बी गेलतो. आमदार म्हणत हा म्हणे तुमचं समस्या पूर्ण होईल. आमचा आमदार हळद पिंपळे. गावात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा केला जातोय. घराघरात नळ पोहोचलेत, पाईपलाईनही टाकण्यात आली आहे, मात्र नळातून पाण्याचा थेंबही येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पूजा सतीश पवार. ते चेक भेटला नाही आम्हाला. 5 वर्ष झाले. घराचा 10,000 घेऊन घेतले ते सुन्या सरपंच पवारनं. आमचे काही चेक येऊन नाही राहिले म्हणते. 5 झाले म्हणते तर खात्यात पैसे येऊन नाही राहिले म्हणते. पैसे दिले मग पैसे 10,000 भरले तर काही पताच नाही आहे म्हणते. आज येते उद्या येते, आज येते उद्या येते. ते चालला गेल्या देशावरती. अपंग पोरगी आहे, मला 7 वर्ष झाली. अपंग पोरगी आहे. आम्ही जातो चेक काढायला, ते तो असं पाहून जाते का इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे. काही कामाला गेलो आम्हाला हे अडचण होते बाबा. आमचं चेक टाकू नाही देते. पाणी पुरवठ्याबरोबरच गावातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनलाय. अनेक ठिकाणी नाला तुंबला असून घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामसेवक गावात फिरकतही नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. अडचण अशी आहे का या गावात एवढे रस्ते नाहीत, नाली नाही. नाली आहे जिथे आहे शाळेपाशी तर तिथे उपसाले तयार नाही. त्यांना शाळेतही पाणी सुद्धा जाऊ राहिलं. बाकी गावात तर कुठंच नाली नाही. पण 4-5 वर्षापासून काय 10 वर्षापासून इथं नाली उपसाचं काम नाही. ग्रामसेवक गावात दिसत नाही, कोणी येतच नाही इथं. ग्रामपंचायतची बावडी तर लक्षच नाही त्याच्यावर. पण ग्रामसेवक सरकारी माणूस असल्यावर हाय सुद्धा येऊ शकत नाही. किती वर्षापासून तुम्ही येता गावात? कधी तर भेटण्यात गावाला कोणती ग्रामसभा माहित नाही, आमसभा माहित नाही. काय कधी येतात? मी सांगा, मी प्रधान ज्यावेळेस मी माझी सरपंच झालो त्यावेळेस तुम्ही किती वेळा गावात आले?
आता तुम्ही तुमचे दिवस लागलेले असते, यायचे दिवस लागेल असते, त्या दिवसावर आहे ना गावात हजर राहायला पाहिजे. गट ग्रामपंचायत आहे नागोली मलकापूर. धोक्या वॉटर सप्लायचे किती दिवस असून या गावात प्यायचं पाणीच नाही. त्याच्यात पाणी नाही, बोर पडेल आहे तिथं. बोर पाईपलाईन कुठं गेली, पैसे खाऊन घेतले, गायब करून टाकले. त्या टाकीमध्ये पाणी नाही, नळाले सोडत नाही, कायले सोडत तो कुठंच नाही. ते एक वेळा इथं बसलेलं हे सांगू राहिले बा, मी तर काही दिसलं नाही. मी 10 वर्ष उपसरपंच राहिलो, 5 वर्ष सरपंच राहिलो, 15 वर्ष. ते टाकी आमच्या हाती बांधलेल्या ते आडदोड पडलेले आहे. किती वर्ष झाले त्या टाकीला? त्या टाकीला जवळपास आता 20 वर्ष झाले, जुन्या टाकीला बांधकाम होऊन. तिच्यात पाणी नाही. किती वर्ष झाले नवीन क्लिअर व्हायला समजा तरी 2-3 वर्ष झाले. यावेळी ग्रामस्थांनी घरकुल योजनेबाबतही गंभीर आरोप केलेत. घरकुल मंजूर करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय. तर एका लाभार्थ्याला बांधून दिलेल्या घरात शौचालय असलं तरी त्याला दरवाजाच नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय. पवन श्यामा चव्हाण 10 जणांचे घरकुल आले झाले इथं. ते म्हणतात 10,000 रुपये पाहिजे. एका माणसाचे 10,000 रुपये पाहिजे. सरपंच सांगते 10,000 रुपये पाहिजे, तिकून चेक टाकासाठी म्हणे घरकुल पाहिजे. बाईचं घरकुल आलं आहे, ते बाईचं म्हणते 10,000 रुपये पाहिजे म्हणते. मी सरपंचने सांगितलं माझ्यापाशी पैसे नाही आताचे, तरी नाही देत म्हणे, येऊ नाही देत म्हणे घरकुल. गावातील रस्त्यांची कामही केवळ काही मोजक्या भागापुरतीच झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघांनीही गावाकडे पाठ फिरवल्यानं मूलभूत सुविधांपासून आम्हाला वंचित ठेवलं जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आम्ही आदिवासी असल्यामुळे आमच्याशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केलाय. गंगाधर आनंद सोळंके, राहणार मलकापूर, तालुका मुर्तीवर, जिल्हा कोल्हा. ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत नागोली. समस्या पाण्याबाबत तिथं हातपंप होता, अतिक्रम काढलेला आहे त्यानं स्वतःहून. ते आम्हाला जागा नाही देऊन आले, जायला रस्ता नाही देऊन आला, काहीच नाही. आदिवासी एरिया आमचा, इकडे रोड गे काहीच नाही. जागा ते आता त्याचे नाव सांगू भावराव लालाजी मारून त्यानं अतिक्रम केलेला आहे तिथं. असं आहे की आमच्या बाप जे हातपंप आहे ना, ते जागा आम्हाला मोकळ करून द्यायचा, आम्हाला जायला रस्ता द्यायचा. दोन पलाट आहे तिथं, तिथे पलाट आहे ना, त्यामुळे ते रस्ता ते मोकळा करून द्यायला पाहिजे. हे तक्रार केली ती सरपंचाची 3-4 वेळा गेलो, सरपंच नाही, तर सरपंच देशावर चालला गेला. काम चालू आहे बा. आपल्या म्हणण्यानुसार मग काम थांबेपर्यंत माणसांनी पाणी नाही द्यायचं. आता बोर ही आम्ही एक बोर मारणार या दिवसात. पावसाळ्यापूर्वी करावायच्या कामात काय? पावसाळ्यापूर्वी आता नाल्या उपसून चालू असते. पावसाळ्यापूर्वीचे कामं पावसाळ्यात करायला पाहिजे साहेब. म्हणजे उन्हाळ्यात करायला पाहिजे. पावसाळ्यात काय, उन्हाळ्यात काय कामं? चला आमच्या शाळेत बांधकाम चालू आहे, ग्रामपंचायतचं बांधकाम चालू आहे. पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केली आहे? हातपंप आहेत आता नवीन हातपंप आम्ही तयार चालणार. पण ते पाणी हातपंप जो आहे त्याच्यावरून या पाण्याचा चाललेला आहे, त्याने तिथून पाणी मिळत नसल्याचं. त्यासाठी इथं नवीन हातपंप आम्ही बांधणार 8 दिवसात. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.